जय गुरु. जय गुरु. जय गुरु. चार पाचच जण आहेत अजून. ठीक आहे, आपले 9 झालेत जय ना गुरु. अध्याय. जय गुरु. हो आता सर. 10वा सुरू करायचा आहे. हो. जय गुरु. जय गुरु. तुम्ही सगळ्यांकडून मला शुभेच्छा मिळाल्या गुरुपौर्णिमेच्या, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आणि पण मग आज 10व्या पाठाला सुरुवात करूया. म्हणण्यासाठी आधी पाठ करूया. हो हो, काही हरकत नाही. हो करूया सर. हो. हा, तर मी अजून पूर्ण हे केलेलं नाहीये, त्यामुळे याचं आपल्याला असंच वाचायला लागेल. ठीक आहे, आज मीच वाचतो तसं पहिल्यांदा. हा. श्री ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. श्रीभगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः. अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. यो मामज मनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढः समर्थेषु सर्वपापैः प्रमुच्यते. बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयं चाभयमेव च. अहिंसा समतो तुष्टिस्तपोदानं यशो यशः. भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः. महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः. मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. तेषामेवानुकम्पार्थ महमज्ञानजं तमः ज्ञास्याम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. अर्जुन उवाच. बऱ्याच मला वाटतं 3-4 अध्यायानंतर आता इथे अर्जुन बोलतोय आता. परम ब्रह्म परम धाम पवित्रं परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवमजं विभुम् आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. सर्व एक मिनिट जरा. सर्वमेतद्धृतं मन्ये यन्मां वदसि केशव नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान् दानवाः. स्वयमेवात्मनात्मानं वेत्थं त्वं पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. वक्तुर्मह वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोका निमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि. कथं विद्यामहं योगिं स्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया. विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम्. श्रीभगवानुवाच. हन्त ते कथयिष्यामि
दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणाम् अहं शशी वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः उच्चैश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकी अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् पितॄणां मर्यमा चास्मि यमः संयमतामहं प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां पवनः पवतास्मस्मि रामः शस्त्रभृतामहं झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखा मृत्युः सर्वहरश्चाहम् उद्भवश्च भविष्यतां कीर्तिः श्रीर्वाक् च नारीणां श्रुतिर्मेधा धृतिक्षमा बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्यं सत्त्वं सत्त्ववतामहम् ऋषीणां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कवि दण्डोदमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषतां मौनं चैवास्मि गृह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यत् स्यान् मया भूतं चराचरम् नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंशसम्भवम् अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत् ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः। ओम तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु। तर आपण 9 अध्याय आता बघितले. 9व्या अध्यायात पण त्यांनी, नंतर 7व्या अध्यायात पण कुठे कुठे त्यांनी भगवान कृष्णाने सांगितलेलं आहे नाही का, की याच्यामध्ये मी आहे असा आहे, त्याच्यामध्ये मी तसा आहे. म्हणजे त्यातलं जे प्रकर्षाने ज्याची भावना होते तो मी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहेच तसं. पण आता हा अध्याय जो आहे त्याचं नावच म्हणजे विभूती योग आहे. विभूती, वि म्हणजे विशेषत्वाने, भूती म्हणजे जे झालं, म्हणजे परमेश्वराची शक्ती जिथं विशेषत्वाने प्रकट झाली आहे त्याला म्हटलं जातं विभूती, बरोबर. आणि या सगळ्या विभूतींचं म्हणजे
व्यक्त होणं हे कशा कशात कुठल्या कुठल्या विभूती म्हणजे परमेश्वर कुठे कुठे प्रकर्षाने प्रकट झालेला आहे. तर ते त्याचं इथं सगळं पूर्ण यादी आणि पूर्ण वर्णन दिलेलं आहे. जसं म्हणजे आपण ज्याला आपण आदर्श म्हणतो नाही का, जसं क्रिकेटमध्ये म्हणजे सगळ्यात चांगला क्रिकेटर कोण, सचिन तेंडुलकर, किंवा प्रत्येक ठिकाणी जसं आपण आपल्या लहानपणी जसं सगळ्यात चांगला पहिलवान मोठा कोण तर दारा सिंग नाही का, असं म्हणजे असा जो ज्याला आयडॉल किंवा आदर्श असा जो किंवा रोल मॉडेल त्या त्या क्षेत्रातला, बरोबर. तर तसंच विभूती म्हणजे ही त्यातल्या क्षेत्रातली त्या त्या शक्तीची परमोच्च अवस्था म्हणजे विभूती. आणि इथं भगवान सांगतायत की अशा प्रत्येक विविध क्षेत्रातल्या प्रत्येक क्षेत्रातली विभूती जी आहे ती तो माझाच अंश आहे आणि मी तिथं प्रकर्षाने प्रकट झालेलो आहे. असं. हं? ठीक आहे. तर म्हणजे थोडं म्हणजे या अध्यायाचा जो उद्देश आहे तो मुख्यत्वे करून भक्ताची श्रद्धा अजून दृढ व्हावी. हम्म. आता कसं आहे की पहिल्या अध्यायात जेव्हा अर्जुना किम कर्तव्य मूड, मी आता काय करू, मला काही सुचत नाही, असा जो झाला होता, तर बरोबर आता अर्धे अध्याय म्हणजे 9 अध्याय संपले आणि त्याच्यानंतर तो बराच आता ताळ्यावर आलेला आहे. हम्म. आणि त्याची आता म्हणजे त्याची चंचलता गेलेली आहे. हम्म. त्याची बुद्धी आता हळू स्थिर व्हायला लागलेली आहे. तर ती अजून पक्की करावी, स्थिर करावी, त्या दृष्टीनं हा विभूती योग बरोबर गीतेच्या बरोबर असा मध्यावरती इथं घेतलेला आहे. बाकी म्हणजे यात अध्यात्म किंवा ज्याला आपण तत्वज्ञान असं विशेष नाहीये. फक्त त्या त्या क्षेत्रातली ती ती विभूती म्हणजे मीच आहे आणि सगळं माझ्याचमुळे म्हणजे मी म्हणजे इथे परमेश्वर, परमतत्व. तर हे कसं सगळ्यात महान आहे परमतत्व, हे भगवान स्वतःच्या मुखातून सांगतात. म्हणजे मुख्य याचा उद्देश आहे श्रद्धा परिपोष. श्रद्धा ही आपली अजून दृढ व्हावी परमेश्वरावरती, असं. आणि दुसरा उद्देश याचा असा की जसं आपण म्हटलं होतं की इतर देवता, आता इथे सुद्धा या सगळ्या विभूती आहेत, या देवता बऱ्याचशा त्या देवता आहेत. पण त्या देवतांना देवत्व दिव्यत्व कशामुळे आलं, त्या ज्याच्यामुळे देवता झाल्या, दिव्य झाल्या, ते दिव्यत्व किंवा ती शक्ती त्यांना कोणामुळे मिळाली, तर त्यात मीच आहे, मीच त्यांच्यात त्यांच्या रूपाने प्रकट झालो, असं इथं सांगतायत. म्हणजे जो जे भगवान अर्जुनाला सांगतायत की तू मला भज, नाही का, इतर देवतांना अन्य देवतांना भजण्यापेक्षा तू मला भज. तर आता इथे त्याच वेगळ्या प्रकाराने त्या विभूतींमध्ये तू माझं दर्शन घे किंवा माझी कल्पना कर, फक्त त्या देवतेपुरतं मर्यादित नको ठेवूस. त्यात त्या देवतांना दिव्यत्व माझ्याकडूनच आलेलं आहे. अशा रीतीने म्हणजे आपल्याला पण तो एक हे आहे की नुसतं त्या देवतेपुरतं संकुचित स्वरूपाने उपासना करण्यापेक्षा ती परमेश्वराची विभूती आहे आणि हे विभूती, या विभूतीचा योग त्या त्या देवतेला त्या योगत्वाने आपण ती भावना करून त्याची उपासना करावी, म्हणून हा विभूती योग सांगितला. ठीक आहे. म्हणजे सगुण भावाने जर हा विग्रह समजून जर हम्म. त्याची पूजा किंवा हे केलं हो, तर ती प्रत्यक्ष श्रीकृष्ण म्हणजे परमेश्वराची होईल, असं म्हणजे परमेश्वर. अन्य देवता समजण्याची गरज नाही असं समजायचं का? हो हो, अगदी अगदी. जसं मी नेहमी उदाहरण देतो की एखाद्या शासनाचा अधिकारी आपल्याला मदत करतो, पण ती की तो स्वतःच्या खिशातून किंवा स्वतःच्या बुद्धीने करत नसतो. त्याला शासनाची काहीतरी धोरण असतं, योजना असते आणि अं, त्यानुसार तो करत असतो. पण जे साधे म्हणजे जे अज्ञानी किंवा अडाणी लोक असतात, त्यांना वाटतं तो आपला साहेब तहसीलदार हा सगळ्यात सर्वज्ञ किंवा सर्व शक्तिमान आहे. नाही, तहसीलदार हा आदेशाचं किंवा त्याला जी पॉवर्स त्याला ज्या मिळालेल्या आहेत, त्याला जी शक्ती मिळाली आहे सरकारच्या GR नुसार किंवा काय पॉलिसीनुसार, त्यानुसार तो त्याचं पालन करत असतो. तर तिथं आपण तहसीलदाराला तहसीलदार हा आपलं दैवत न मानता किंवा
त्याच्याविषयी आपण कृतज्ञ न राहत म्हणजे त्याच्याविषयी राहायचंच एक माणूस म्हणून, पण आपण कृतज्ञता ही शासनाविषयी आपली ती व्हायला पाहिजे असं, नाही का? कारण तो काही स्वतःच्या हो. खिशातनं देत नाही काही तसं. बरोबर. असं. ठीक आहे. तर पहिला श्लोक. हा. अं, श्री भगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. तर इथं आता भगवानच सुरू करतायत 3-4 अध्यायापासून ते कंटिन्यू करतायत. श्री हे महाबाहो, म्हणजे अर्जुनाला, हा, तर भूया, हा भूया म्हणजे पुन्हा पुन्हा आता माझं परमम वचः शृणु, म्हणजे माझं पुन्हा तू एक म्हणजे माझी दिव्य वाणी किंवा जे मी काय तुला रहस्य सांगतो आहे ते तू ऐक. हम्म. काय ते काय काय मी सांगणार आहे तुला, तर यत अहम ते प्रीयमाणाय हितकाम्यया वक्ष्यामी. हा म्हणजे जे किंवा ज्याच्यामुळे मी मी हा ते हा तव ते तुझ्यासाठी तुला प्रियमाणाय हितकाम्यया वक्ष्यामी. आता ते प्रियमाण आहे म्हणजे तुझ्यासारख्या तू तू आणि तुझ्यासारखे इतर, ते इतर कोण? प्रियमाण आहे की जे माझ्यावर अत्यंत प्रेम करतात, म्हणजे माझे भक्त. आणि त्यातही माझे कुठले भक्त, तर इथं प्रियमाणाय हा शब्द जो आहे हा म्हणजे निष्काम भक्त, हम्म, अर्थार्थी नव्हे, अर्थार्थी किंवा आर्त नव्हे, तर जिज्ञासू आणि ज्ञानी या 2 प्रकारचे जे भक्त आहेत की जे मुख्यत्वे करून परमेश्वराची उपासना ही त्याचं म्हणजे त्याच्यावर म्हणजे जशी एखादी आई जे एखाद्या मुलावर आपल्या प्रेम करते, ती काही कशाच्या अपेक्षेने किंवा कशाच्या उद्देशाने करते का? नाही. तो तिचा मुलगा आहे आणि त्याच्याविषयी तो कसाही असेल, काळा असेल, रोगी असेल, कस तरी तिला मातेला जसं मुलाविषयी प्रेमच असतं पूर्णपणे, नाही का, निर्व्याज असं. तर तसं तशी भक्ती जे माझ्यावर करतात, म्हणून आपण जसं आपण आता त्या गणेश सहस्रनामामध्ये किंवा रामरक्षण तर म्हणतो की महागणपती प्रीत्यर्थम. प्रीत्यर्थम म्हणजे मला बाकी काही नकोय, फक्त मी त्याच्यावर प्रेम करतोय आणि तो माझ्यावर प्रेम करतोय आणि त्या प्रेमापोटी मी ह्या पाठ किंवा ही उपासना करतोय असं आपण तिथं सांगतो, नाही का? तर म्हणून त्याच अर्थाने इथं प्रियमाणाय हा शब्द आलेला आहे. आणि असे जे प्रेम करतात माझ्यावर त्यांच्या हितकाम्यया. तर हितकाम्य म्हणजे त्यांच्या हिताच्या किंवा हित म्हणजे कल्याण, तर कल्याणाच्या इच्छेने वक्ष्यामी. वक्ष्यामी म्हणजे सांगेन असं बोलतो किंवा सांगेन. हा, बरोबर. तर आता म्हणजे असा लगेच आपल्या मनात प्रश्न येऊ शकतो की एकीकडे आपण निष्काम निष्काम म्हणतोय, पण मग इथे भगवान तर त्यांच्यावर जे प्रेम करतात त्यांच्या हिताची कामना करतायत आणि त्याच्याकरता हे सांगतायत. मग हे सकाम झालं का? भगवान जे सांगतायत म्हणजे स्पष्टपणे ते सांगतायत की हितकाम्या वक्ष्यामी. ते कोणाच्या? जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्या. हं, तर अशी शंका आपल्याला येऊ शकते, नाही का? तर त्याला उत्तर असं की जो सगळा सकाम निष्काम हा सगळा जो शब्द म्हणजे शब्दांचा जो खेळ आहे तो आपल्या स्वतः करता आणि आपल्या लोकांसाठी असा असतो. पण जर आपण इतरांच्या दुसऱ्यांच्या हितासाठी कल्याणासाठी जर काही करत असू तर ती उपासना सकाम होत नाही. त्यामुळे इथं म्हणजे अप्रत्यक्षपणे कृष्णाने या कामनेचा म्हणजे तो सकाम निष्काम यातला फरकही इनडायरेक्टली सांगितलाय की माझ्यावर जे प्रेम करतायत निरपेक्ष भावनेनी, तर त्यांच्या कल्याणासाठी मी तुला सांगतो आणि कल्याणाच्या इच्छेने, नाही का, असं.
आणि त्या कामधेने मी सांगतोय, आणि ती कामना काही सकाम या सदरात गणली जात नाही, कारण त्यात मला काहीच मिळवायचं नाही असं. त्यामुळे इथं प्रियमाणाय आणि हितकाम्य हे दोन शब्द, म्हणजे त्याचा अर्थ सरळ सरळ सोपा आहे, पण त्याच्यात हे असं दडलेलं आहे की प्रिय म्हणजे प्रीतीसाठी. आता प्रेम म्हणजे आसक्ती का? नाही. कारण का? ते प्रेम हे परत निष्पाप आहे, निर्व्याज आहे, निरपेक्ष आहे. त्यामुळे ती आसक्ती नाही. जर मला माझं गुलाबजामवर प्रेम असेल किंवा एखाद्या मुलीवर प्रेम असेल, तर म्हणजे ती माझी आसक्ती असते, कारण मला काहीतरी तिथं अपेक्षा असते. बरोबर. पण म अशा भक्तांना की ज्यांना परमेश्वराकडून काही अपेक्षाच नाहीये, तर तिथं आसक्तीचा प्रश्नच येत नाही. कारण जिथं आसक्ती कधी म्हणतात, जिथं अपेक्षा असते तिकडून रिटर्न्सची. आणि हितकाम्य म्हणजे परत हे पण कामनिक नाही, कारण हे दुसऱ्यांच्या कल्याणासाठी हे भगवान करतायत. त्यामुळे तिथं सुद्धा सकाम नाही, म्हणजे आसक्ती पण नाही आणि सकामता पण नाही असं. ठीक आहे. मग पुढचा श्लोक. न मे विदुः सुरगणा प्रभवं न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. तर आता मे प्रभवम, मे म्हणजे माझा, मह्यम मे, हा माझा म्हणजे हा प्रभवम. आता प्रकर्षेण भवम, जसं विभूती विभव हे विशेषत्वाने, हे प्रकर्षत्वाने, म्हणजे स्वामित्वाने, या अर्थाने. न आता माझा जो असा हा जो प्रभूपणा किंवा स्वामित्व जे आहे माझं, पूर्ण स्वतंत्र आहे मी, असं मला कोणाचं म्हणजे माझ्यावर कोणाचं बंधन नाहीये, या अर्थाने माझा जो प्रभाव किंवा माझं प्रभुत्व, प्रभव म्हणजे प्रभुत्व, न सुरगणा, हा सगळ्या देवतागण जे आहेत, न त्यांना सुद्धा नाही, न महर्षय, मोठमोठे ऋषी, विदुहू, विदुहू म्हणजे जाणत नाहीत. म्हणजे ना की देव जाणतात, न की मोठमोठे ऋषी जाणतात. अहम सर्वशः देवानां च महर्षीणाम आदिही. कारण का? मी तर त्यांच्या म्हणजे परमतत्व किंवा परमेश्वर जो आहे, तो तर त्या सगळ्यांच्या आधीच आहे, नाही का? त्यामुळे ते जेव्हा मी होतो, किंवा मी तर अनादी आणि अनंत आहे, आणि ते माझ्या नंतर बऱ्याच आले, माझ्यापासून त्यांची उत्पत्ती झाली, तेव्हा त्यांना माझ्याविषयी संपूर्ण सगळं कसं काय माहिती असेल? शक्यच नाही, नाही का? असं. तर तेच पुढं ते सांगतायत. यो माम अजम अनादिम च वेत्ति लोकमहेश्वरम असमूढ समर्थेषु सर्व पापैः प्रमुच्यते. तर यहा म्हणजे जो, अशा रीतीने जो, माम म्हणजे मला, अजम, आता मी कसा आहे? अजम म्हणजे अजन्मा, ज म्हणजे जन्म आहे, आणि अजम म्हणजे मला जन्म नाहीये, जन्मरहित, म्हणजे अनादी म्हणजे, आणि दुसरं मला जन्म पण नाहीये, आणि मी अनादी पण, म्हणजे मला आधी सुरुवातच नाहीये कशाची. म्हणजे कोणी म्हणेल की मला जन्म नाही, तर मग त्याला नुसतं कोणी असं तयार केलं का? नाही, कारण त्याला आधीच नाही. च लोकमहेश्वरम वेत्ती, हा जो मला पूर्णपणे अजम, अनादी आणि सगळ्या लोकांचा महेश्वर म्हणजे ईश्वराचाही ईश्वर, वेत्ती जाणतो. म्हणजे या परमेश्वराच्या पूर्ण व्यापक रूपातनी जाणतो. जसं मी तीन विशेषणं मी सांगितली होती. कुठली कुठली? परमेश्वराची तीन विशेषणामध्ये, अगदी मी 100% नाही म्हणणार, पण तरी 99% म्हणा, परमेश्वराचं प्रभुत्व आणि विभुत्वाचं वर्णन त्या तीन शब्दात येतं. तीन शब्द कुठले?
म्हणजे बऱ्याचदा आता सांगितलेले ते का अज अनादी वगैरे नाही, ते नाही, ते नाही. ते नाही. तुम्ही मला विचारलेलं आहे उषाताई. अक्षय, अजन्म, अक्षय आणि तिसरं नाही, ते नाही, ते नाही. ते नित्यशुद्ध, नित्यबुद्ध आणि नित्यमुक्त. बरोबर. सच्चिदानंद. हा हा सच्चिदानंद पण येईल किंवा सच्चिदानंद पण बरोबर आहे आणि नित्यशुद्ध, नित्यबुद्ध, नित्यमुक्त या अर्थाने. म्हणजे या या 3 शब्दांचा अर्थ पूर्णपणे समजून घेऊन त्या भावनेने जर आपण परमेश्वराला जाणलं, असे आपण जर जाणलं किंवा जो कोणी जाणतो, सहा मर्तेषु असम्मूढ सर्व पापैहि प्रमुच्यते. तर असा जो माणूस आहे तो परमेश्वराला यथार्थपणे जाणतो, संपूर्णपणे आणि यथार्थपणे जाणतो. तो मर्तेषु, मर्त्य लोकांमध्ये किंवा ज्यांना जन्म म्हणजे सगळ्या जीवांमध्ये असम्मूढ, तो खरोखर ज्ञानी आहे. सम्मूढ म्हणजे खूप मूढ आणि असम्मूढ म्हणजे अजिबात मूढ नाही, जो पूर्ण जे त्याची बुद्धी ठिकाणावर आहे असा ज्ञानी सर्व पापैहि प्रमुच्यते. म्हणजे आता इथे वेत्ती जाणणं, हा जो शब्द आहे ना, हा नुसता पुस्तकी ज्ञानाकरता सांगितलेला नाहीये, तर अनुभव सिद्ध ज्ञान म्हणजे त्या परमेश्वराच्या नित्यशुद्धीचा, नित्यमुक्तपणाचा आणि नित्यबुद्धपणाचा जो अनुभूती घेतो, म्हणजे त्या आनंदात किंवा त्या अनुभवातनं जो असतो अनुभवात, त्याला खरं वेत्ती असं म्हणता येईल. नुसतं आपण वाचलं 3 शब्द मला कळले म्हणजे मी जाणलं का, अजिबात नाही, नाही का. त्याचा मला सतत अनुभव यायला पाहिजे, त्या अनुभूतीत मी सतत राहायला पाहिजे. असा जो ज्ञानवान पुरुष तो सर्व पापैहि प्रमुच्यते, सगळ्या पापांपासून तो प्रकर्षाने मुक्त होतो. व त्याला कुठलंही पाप लागत नाही, कारण तो माझ्याशी एकरूप झालेला असतो. आता तर हे जे सगळे आता भाव परमेश्वर सांगतायत, म्हणजे सद्गुणच म्हणता येईल आपण याला, कारण सगळे चांगलेच आहेत तसे. तर हे सगळे जे भाव आहेत, तर कुठले कुठले भाव, आणि हे म्हणजे परमेश्वर म्हणतात की हे सगळे भाव सुद्धा मीच उत्पन्न केलेले आहेत, माझ्यामुळेच उत्पन्न झालेले आहेत. तर कुठले कुठले? बुद्धिर्ज्ञानमसम्मोह, क्षमा सत्यम दमः शमः, सुखम दुःखम भवो भावो, भयम चाभयमेव च, अहिंसा समता तुष्टिस्, तपोदानं यशो यशः, भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विदाः. तर हे अर्जुना, तर हे भाव सुद्धा म्हणजे हे जे चांगले भाव की ज्यांनी म्हणजे ज्ञानी होतो असंही म्हणता येईल. कुठली? तर पहिलं बुद्धी. हा बुद्धीची व्याख्या काय? बुद्धीची व्याख्या आपण काय घेतली होती? निश्चयात्मिका बुद्धी, बरोबर. ही जी बुद्धी आपला निश्चय करवते ती बुद्धी. नंतर ज्ञानम. आता ज्ञान कुठलं? तर आत्मज्ञान. साधं लौकिक व्यवहार ज्ञान नव्हे, तर यथार्थ ज्ञान किंवा आत्मज्ञान. असम्मोह, कशातही गुंतून न पडतं, कशातही मोहित न होणं, कशातही आसक्त न होणं, हा जो गुण आहे तो. नंतर क्षमा. क्षमेचं शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. क्षमा म्हणजे काय? तर कोणी आपल्याला अगदी ताडण जरी केलं, फटके जरी मारले, तरी त्याच्यावर न चिडणे, कुठलाही विकार आपल्या मनामध्ये उत्पन्न, म्हणजे कितीही अन्याय झाला आपल्यावर तरी आपल्यामध्ये विकार किंवा प्रतिक्रिया न उमटणे, त्याला म्हटलं जातं क्षमा.
नंतर सत्यम. सत्य म्हणजे काय? जे आहे तेच व्यक्त करणं, त्याला म्हटलं जातं सत्य. हं. जे नाहीये किंवा ते कधीही न व्यक्त करणं, त्याच्या उलट, नाही का, म्हणजेच सत्यपालन. दमहा. दमहाचं मागे पण मी सांगितलं होतं, दांती किंवा दमहा. तर जी इंद्रिय जी असतात त्यांचं दमन करणं, त्यांना त्यांचा निग्रह करणं म्हणजे दमहा. शमहा. तर शमहा हा जो आहे हा त्या इंद्रियांचा जो राजा आहे मन, हा, त्याचं सतत शमन करणं. हं. त्याला म्हणजे नुसतं इंद्रियांचं दमन करून काही होणार नाही. जर मन भरकटत असेल तर मग त्याला काय म्हटलं होतं आपल्या दुसऱ्या अध्यायात? कोण सांगेल? की जे दमन करतात पण शमन करत नाहीत मनाचं, मिथ्याचार स उच्यते असं म्हटलं होतं ना. तर त्याला मिथ्याचार म्हणतात. म्हणजे मनातनं आसक्ती गेलेली नाही. हा, मन चंचलच आहे, फक्त इंद्रिय पोळी खाणार आहेत. निघाले. पोळी खाणार आहेत. तर त्याला आपण म्हणजे मिथ्याचार असं म्हटलेलं आहे, नाही का? मला वाटतं दुसऱ्या अध्यायात ना, दुसऱ्या की तिसऱ्या, मला वाटतं तिसऱ्या अध्यायात मिथ्याचार असं उच्चते, नाही का? तर त्यामुळे दम आणि शम हे दोन्ही असेल तरच पूर्ण निग्रह झाला असं म्हणता येईल. हे नंतर सुखम आणि दुःखम. सुख म्हणजे आनंद. आता आनंद म्हणजे ज्याने आपलं मन म्हणजे उसंबळून येतं, आनंद प्राप्त होतो, ते सुख. दुःखम ज्यानी आपल्या मनाला विकृती येते, किंवा शोक उत्पन्न होतो, ते होतं दुःख, नाही का? जे प्राप्त म्हणजे जी एखादी वस्तू हवीशी वस्तू मिळाल्यावरती जो आनंद जे होतं त्याला म्हणतो आपण सुख. आणि आपल्याकडची एखादी वस्तू गेली, की जे प्राप्त होते ते म्हणजे दुःख, नाही का? तर हे दोन्ही भावना, या दोन्ही भाव, भव हा अभाव हा, म्हणजे एखादी गोष्ट होणं आणि एखादी गोष्ट नसणं किंवा नाहीशी होणं. अभाव म्हणजे नाहीशी होणं, भव म्हणजे उत्पन्न होणं. हा, नंतर भय, भयम आणि अभयम. जे भीती पण आणि अभीती पण. म्हणजे कशाची तरी सतत भीती वाटणे, हे होईल का, ते होईल का, वगैरे वगैरे. आणि अभयम निर्धास्तपणे, ती असते अभय. ती भावना. नंतर अहिंसा. अहिंसेची व्याख्या काय दिली आहे माहिती आहे? अहिंसेची काय व्याख्या आहे शास्त्रामध्ये? कोण सांगेल? काया कायेन वाचेन मनसा. काया वाचा हा आणि भौतिक पद्धतीने कुठल्याही प्रकारे कोणालाही न दुखवणं. हा. इतरांना म्हणजे हिंसा म्हणजे त्याच्याकरता अगदी चाकू सुरी घेऊन माणूस कापायला पाहिजे असं नाही, चिरडायलाच पाहिजे असं नाही. तर मनाने पण काया अं, वाचा मनाने. हा, पण म्हणजे दुसऱ्याला, आता दुसऱ्यामध्ये सगळेच आले, हा, पीडा न देणे किंवा त्या पीडेची भावना न करणे, त्याला म्हटलं जातं अहिंसा. मग ते शारीरिक म्हणजे प्रत्यक्षपणे ताडण करून किंवा वाचिक किंवा काहीतरी टोचून बोलणं किंवा तिरस्कारयुक्त बोलणं वगैरे तसं, किंवा इव्हन मनाने पण कशानेही त्याला त्रास होईल असा विचार पण न करणे, त्याला म्हटलं जातं अहिंसा. नंतर समता. हा, समत्वम योग उच्यते, बघितलेलं आहे ना तिसऱ्याच अध्याय, बरोबर? तर ते समता म्हणजे समतेच दुसरं नाव आहे अद्वैत, नाही का? सगळे सारखेच आहेत, दुसरा कोणी नाहीच आहे. तुष्टी ही सतत समाधान. तुष्टी म्हणजे समाधान.
नाही का, जे मिळेल त्यात समाधानी असणं. तपहा. तप म्हणजे काय? परिश्रम. शरीराला त्रास घेऊन जे करतो ते तप ना. देहाला म्हणजे देहाला देहाला, त्रास सॉरी. देऊन, देहाला त्रास देऊन काही विशिष्ट ध्येयाने हा कृती करणे, जी कृती केली जाते त्याला म्हटलं जातं तप. तपामध्ये मानसिक त्रास नसतो, शारीरिक त्रास असतो. जसं आपण तर एकभुक्त राहून काही न खाता एका पायावर उभं राहून उंट टांगून वगैरे वगैरे असे ऋषींची आपण वर्णनं वाचली आहेत ना, ती सगळी तप म्हणजे देहाला त्रास. पण मन तर एकाग्र असतं, मन हे त्या ध्येयाकडे एकाग्र असतं. उपासनेकडे. दानम. दान. यशः यश. अयशः अपकीर्ती. नंतर एवं भूतानां पृथग्विधाः भावाः मत्तः एव भवन्ति. तर हे सगळे जे भाव आहेत हे मत्तः माझ्यापासूनच होतात. म्हणजे आता यात सगळेच आलेही असतील किंवा नसतीलही, पण काही एखादे भाव राहिले पण असतील. पण थोडक्यात भगवंतांना असं म्हणायचं आहे की सगळे हे जे प्राण्यांमध्ये आणि मनुष्यांमध्ये या सगळ्या जी भावना ज्या सगळ्या निर्माण होतात त्या भावनांचा करता मीच आहे. म्हणजे माझ्यामुळेच ते उत्पन्न झाले. बरोबर. पुढचा श्लोक. सर पण मग ह्याच्यामध्ये जे निगेटिव्ह जे आहेत, विरोधी शब्द जे आहेत, ते मग कसे उत्पन्न झाले? सुख आहे, दुःख आहे. दुःख आहे म्हणून सुख आहे ना, नाही का? नुसतं दुःख जर नसतं तर सुखाचं काही अस्तित्वच नसतं. तसंच अभयम, भयम आणि अभयम. भयमला म्हणजे भय म्हणून अभय गुणाला महत्व आहे. दुःख आहे म्हणून सुखाला महत्व आहे, नाही का? अपकीर्ती आहे म्हणून कीर्तीला महत्व आहे, असं. पण मग ते क्षमा, सत्यम, दम, आता तर याच्या इंद्रिय वश न होणे हा हो, सुद्धा एक भावच आहे ना. बरोबर आहे. ते सगळे सगळे भाव म्हणजे असे, आता म्हणूनच मी म्हटलं ना की फक्त हेच नव्हे तर अजूनही बरेच भाव, सगळे जे भाव आहेत ते सगळे परमेश्वरादीच पासूनच उत्पन्न झालेले आहेत. नाही नाही पण सर, राजेश सरांना असं विचारायचंय हम्म, की जर हा विभूती योग आहे म्हणजे विशेष काही परमेश्वराचं प्रकटीकरण, विशेष शक्ती असं जर ह्या विभूती योगात सांगितलेलं आहे, तर मग हे विरुद्ध भाव का आले असं त्यांना विचारायचं आहे, असं मला वाटतं सर. नाही नाही, ते अजून विभूती भाव सुरू व्हायचे. ओके. इथे फक्त भगवान असं सांगतायत की मनुष्यांमध्ये जे पृथक विधाह, विविध भाव जे प्रकटतात, उत्पन्न होतात, ते माझ्याद्वारेच होतात. किंवा म्हणजे त्याची जी हे असते, ते भाव व्यक्त करण्याची शक्ती ही त्यांना माझ्यामुळेच प्राप्त होते. या पण सर का असं? म्हणजे का म्हणजे कारण म्हणजे सगळे शेवटी सद्गुणच का नाही दिले, वाईट गुण कशाला दिले? नाही नाही, आता जसं म्हणजे हे असं म्हणण्यासारखं झालं की मग राक्षस झालेच का, नाही का? हा, तर त्याचं उत्तरच असं आहे की म्हणजे विश्वामध्ये सत आणि असत याचं हे द्वंद्व सुरू असतं आणि सतला महत्व याच्याच करता आहे की असत आहे म्हणून सतला महत्व, नाही का? जर सगळं नुसतं सत असतं आणि दुसरं तर हे झालंच नसतं. दुसरं एक लक्षात घ्या की परमेश्वरांनी चराचर सृष्टी उत्पन्न करण्याचा हेतूच मुळी लीला. लीला म्हणजे थोडक्यात नाटक हे आहे. आता नाटकामध्ये सगळे भाव उत्पन्न व्हायलाच पाहिजे ना, नाही का? सगळे जे आपले 10 रस जे आहे ते उत्पन्न झाल्याशिवाय नाटकाचं नाट्य निर्माण होईल का? नाही. जसं आपण खेळ असतो
एक एक टीम जिंकते ती दुसरी टीम हरते म्हणून एक टीम जिंकते ना, पहिली टीम जिंकते नाही का, नाही का? त्यामुळे